आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पटकन बनवता येतील असे 4 गोड पदार्थ पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बासुंदी बनवतोय। तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेऊन गॅसवर गरम करायला ठेवले। तर या दुधाला आता चांगली उकळी काढायची आहे। एका कढईमध्ये एक छोटा चमचा मी तूप घातलंय आणि 5 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घेतली आहे। तर बाजारात 10-10 रुपयाचे जे डेअरी व्हाइटनर मिळतात त्याची 2 पाकिटं घेतली आहेत। 4 टेबलस्पून पिठी साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि पाव कप मी इथे कोमट पाणी घेतलंय। तर तुम्ही यामध्ये दूधही घालू शकता, पण पाण्यामुळे हे लवकर मिक्स होतं। दूध घातलं तर थोड्या गाठी होतात। आता याला चांगलं आपल्याला उकळून घ्यायचंय आणि घट्ट करायचंय। तर हे असं थोड्या वेळातच छान आता घट्ट झालंय। तर आपलं असं घरच्या घरी हे कंडेन्स्ड मिल्क तयार झालंय। तर एकदम मस्त असं जसं बाजारात मिळतं तसंच दिसतंय। दुधाला पण आपल्या छान उकळी आली आहे। तर हे दूध आता आपण या जे आपण तयार केलेलं कंडेन्स्ड मिल्क आहे त्यामध्ये घालूया आणि हे दोन्ही आता आपल्याला छान उकळून घ्यायचंय। तुम्ही जर गॅस जवळच थांबणार असाल तर मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवा, म्हणजे हे दूध पटकन आळतं। एरवी बासुंदी करायला खूप वेळ लागतो, पण अशा पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनिटात बासुंदी तयार होते। हे दूध आता बऱ्यापैकी घट्ट झालंय। तर यामध्ये केशर घालायचंय। तर 7 ते 8 केशरच्या काड्या घेऊन मी थोड्याशा कोमट दुधात एक अर्धा तास भिजवत ठेवल्या होत्या। याने स्वाद छान येतो बासुंदीला आणि रंग पण सुरेख येतो। तर हे केशर घालून व्यवस्थित मिक्स करायचंय। आणि इथे मी काही आता ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। तर यामध्ये काजू, बदाम, चारोळी आणि पिस्ते घेतलेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि याला आता परत 2 ते 3 मिनिट आपण चांगलं शिजून घेऊया, उकळून घ्यायचंय। तर हे असं मस्तपैकी आता आळून आलंय। आपली बासुंदी इथे तयार आहे। तुम्हाला आता जरी ही पातळ वाटली तरी थंड झाल्यावर ही खूप घट्ट होते। तर आता गॅस बंद करूया। अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट म्हणजे अगदी 15 मिनिटात बासुंदी तयार करू शकता आणि खायला एकदम मस्त रबडीप्रमाणे लागते। ही अशी पण तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवून थंडगार खायला छान लागते। तर मी आता ही खाली काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता आपण 3-4 दिवस टिकणारी खव्याची खुसखुशीत पोळी बनवतोय। सर्वात आधी आपण यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीच मैदा घेतलाय। तर तुम्ही मैद्याऐवजी पूर्ण गव्हाचं पीठ पण इथे वापरू शकता किंवा पूर्ण मैदासुद्धा वापरू शकता। मी इथे दोन्ही अर्ध-अर्ध घेतलं आहे। पाव चमचा यामध्ये मीठ घातलंय। आता हाताने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय आणि आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। तर आपण पुरणपोळीला ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचंय। फार सैल पीठ भिजवायचं नाही। पीठ आता भिजून झालं आहे। तर छान असा नरम गोळा तयार झालाय। तर यावर आपण फक्त छोटा 1 चमचा तेल घालूया आणि तेल लावून या पिठाला आता 3 ते 4 मिनिट मळून घ्यायचंय। जितकं तुम्ही पिठाला छान मळून घ्याल तितकी पोळी एकदम छान तयार होते। असं हाताने दाबून मळायचंय। आपण जी रोज पोळी करतो त्याला सुद्धा जर तुम्ही असं 3 ते 4 मिनिट मळून घेतलं तर रोजच्या पोळ्या सुद्धा एकदम नरम होतात। तर असं हाताने व्यवस्थित मळायचंय। आता या पिठाला मी 3 ते 4 मिनिट मळून घेतलंय। तर यावर झाकण ठेवून 30 मिनिट आता आपण हे असंच ठेवूया। इथे मी आता 250 ग्रॅम खवा घेतला आहे। तर हा खवा मी घरी तयार केलाय। विशेष म्हणजे आमच्या घरच्या म्हशीच्या दुधाचा हा खवा आहे। तर खवा घरी कसा तयार करायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केली आहे। त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती रेसिपी तुम्ही पाहू शकता आणि घरच्या घरी असा एकदम शुद्ध व ताजा खवा तयार करू शकता। आता हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलाय। त्यामध्ये हा सगळा खवा घालूया। गॅस आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि हा खवा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
सुरुवातीला हा खवा थोडासा तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटेल, पण जसं जसं आपण याला भाजत जाऊ तसा तसा तो कोरडा होत जातो, यातलं मॉइश्चर कमी होतं. चमच्याने मात्र याला सतत हलवायचं आहे, त्यामुळे गॅस सोडून कुठे जाऊ नका. आता साधारण 6 ते 7 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे, पण आणखी याला आपल्याला भाजायचं आहे. जितकं तुम्ही खव्याला छान भाजून घ्याल तितकी पोळी चवीला खरपूस लागते. आता साधारण 10 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता या खव्याचा रंग पण बदलला आहे, थोडासा तांबूस झाला आहे आणि बऱ्यापैकी घट्ट पण झालेला आहे. तर आपल्याला एवढाच हा खवा भाजायचा आहे. तर आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर पण याला 1 मिनिटभर आणखी भाजायचं आहे, कारण आपला पॅन खूप गरम आहे. आणि नंतर मग याला खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. खवा आता आपला बऱ्यापैकी थंड झाला आहे. तर यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. साखर तुम्हाला तुमच्या चवीनुसार कमी जास्त सुद्धा करता येईल, पण एवढी साखर पुरेशी आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालूया. जायफळ असं किसणीने वेळेवर किसून घातलं म्हणजे मग त्याचा स्वाद छान टिकून राहतो. तर साधारण पाव टीस्पून मी यामध्ये जायफळ किसून घातलंय. आता हे सगळं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, फार दाबून करायचं नाही. तुम्ही जर गरम खव्यामध्ये साखर घातली तर मग हे मिश्रण पातळ होतं आणि मग जसं जसं थंड होईल तसं ते कोरडं होत जातं आणि कडक बनतं. त्यामुळे खवा पूर्ण थंड झाल्यावरच त्यामध्ये साखर घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम असं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय. हाताने असं मी दाबून बघितलं तर याचा छान गोळा तयार होतोय, व्यवस्थित बाइंडिंग होतंय. पण तुमचं मिश्रण असं तयार झालं नाही, कडक झालं, तर त्याला मिक्सरमधून एकदा फिरून घ्या. आता आपलं पीठ भिजून सुद्धा अर्धा तास झाला आहे. तर हे पीठ परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि उरलेल्या पिठावर आपण झाकण ठेवूया. आता आपण पुरणपोळीला ज्याप्रमाणे खोलगट वाटी तयार करून घेतो त्याप्रमाणेच यासाठी सुद्धा करून घ्यायची आहे आणि मग यामध्ये हे खव्याचं सारण भरायचं आहे. तर जेवढं तुम्हाला सारण पाहिजे तेवढं भरायचं आहे, म्हणजे पोळी एकदम चवीला छान लागते. सारण असं वरून आतमध्ये दाबायचं आहे आणि मग या कणकेच्या गोळ्याला असं गोल गोल फिरून घ्यायचं आणि वर जे जास्तीचं पीठ आलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बाहेर येत नाही. आणि हाताने असं थोडं दाबून चपटं करून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं आपण या पोळपाटावर पीठ घालूया. वरून पण याला पीठ लावायचं आहे आणि हाताने असं दाबून घ्यायचं आहे. शक्य तेवढं हाताने पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण अगदी शेवटपर्यंत छान पसरतं. तर असं छान मी याला दाबून घेतलं आहे. आता अलगद हाताने लाटण्याने ही पोळी आपण लाटून घेऊया. वरून थोडंसं मी पीठ लावलं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. तर कडेकडेने आधी लाटायचं, म्हणजे मग पोळी वातड होत नाही किंवा चिवटही होत नाही. आणि कडेनी लाटून घेतल्यावर मग मधून याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित सारण शेवटपर्यंत पसरलेलं आहे. तर इथे मी आता ही पोळी लाटून घेतली आहे. तर एवढ्या जाडीची ठेवली आहे. तर आता ही आपण भाजून घेऊया. तवा पण आपला छान गरम झाला आहे. तर यावर ही पोळी घालायची आहे आणि गॅस मीडियमवर ठेवायचा आहे. आणि थोडेसे बुडबुडे आले की मग पलटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आता पोळी फुगायला सुरुवात झाली आहे, मस्त अशी फुगती आहे. तर याला वरून आता तूप लावायचं आहे. तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता आणि दोन्ही बाजूने याला छान भाजून घ्यायचं आहे.
तुम्हाला आता जर नरम मऊ पोळी हवी असेल तर फुगल्यानंतर लगेच पोळी काढून घ्यायची आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे असेल तर मग याला छान मीडियम गॅसवर अजून भाजून घ्यायचं आहे. सारण भरण्याची अजून एक दुसरी सोपी पद्धत म्हणजे आधी पुरीप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे. ज्यांना पारी करणं अवघड जातं त्यांना ही पद्धत खूप सोपी आहे. पुरीप्रमाणे लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये हवं तेवढं सारण भरायचं आहे आणि नंतर मग हे पीठ एका ठिकाणी असं गोळा करायचं आहे. आपण मोदकाला जसं पीठ गोळा करून घेतो त्याप्रमाणेच करायचं आहे आणि व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर येत नाही. आणि मग हलक्या हाताने पहिल्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आता सगळ्या खव्याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 8 खव्याच्या पोळ्या तयार होतात. चवीला खूप अप्रतिम अशा लागतात. डाळ न भिजवता आता आपण झटपट मुगाच्या डाळीचा शिरा करणार आहोत. तर आता यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 कप मी इथे मुगाची डाळ घेतली आहे, 1 कप साखर, अर्धा कप तूप, 1.5 कप दूध घेतलं आहे. तर हे मी दूध एकदा तापवून घेतलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, काजू, बदाम, पिस्ते आणि मनुका, अर्धा चमचा वेलची पूड, थोडंसं केशर कोमट दुधात अर्धा तास भिजवून ठेवलं आहे. आणि आज आपण 2 चमचे इथे मी बारीक रवा घेतला आहे तर तो वापरणार आहोत. यामुळे हा हलवा एकदम छान असा दाणेदार आणि मोकळा होतो. आता ही डाळ आपण एका भांड्यात घालूया आणि याला 2 वेळेस पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर चांगलं हाताने चोळून धुवायचं आहे म्हणजे ह्याला जर काही पावडर असेल तर ती निघून जाते. आणि डाळ धुवून घेतल्यानंतर आता आपण एका चाळणीवर घालूया म्हणजे यातलं जे पाणी आहे ते सगळं निथळून खाली येईल. तर आता डाळ आपली छान कोरडी झाली आहे. मी चाळणीवरच ठेवलं होतं, माझ्या हाताला आता पाणी लागत नाही आहे, तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर पण ही पंख्याखाली थोड्या वेळ ठेवू शकता. पण अशी पण डाळ चांगली सुकते म्हणजे आता एकदम कोरडी झाली आहे. तर ही डाळ आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. तर एका कढईमध्ये घालूया आणि याला मंद गॅसवर आता भाजून घ्यायचं आहे. हाताने अशी ही डाळ मोकळी करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण कढई आणि ही डाळ गरम होईपर्यंत थोडासा गॅस मोठा ठेवूया आणि मग एकदा का कढई आणि डाळ गरम झाली की मग गॅस मात्र कमी ठेवायचा आहे. आता थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता ही डाळ अशी कोरडी झाली आहे, यातलं मॉइश्चर आता निघून गेलं आहे. तर आता मात्र याला चमच्याने सतत हलवायचं आहे कारण मुगाची डाळ बारीक असल्यामुळे ती करपू शकते. आणि फार मोठा गॅस ठेवायचा नाही, मंद गॅसवरच भाजायचं आहे. आता आपली डाळ इथे भाजून झाली आहे, तुम्ही याचा रंग पाहू शकता, थोडासा लाईट तांबूस झाला आहे. तर ही आपल्याला एवढीच भाजायची आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. अशी डाळ छान खरपूस भाजून घेतली की मग हलवा खायला छान लागतो आणि छान असा सुटसुटीत होतो, गच्च होत नाही. गॅस बंद केल्यावर सुद्धा मी 1 मिनिट याला भाजून घेते कारण आपली कढई खूप गरम आहे. डाळ आता व्यवस्थित थंड झाली आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ही मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे. तर याचं फार बारीक पीठ करायचं नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर मी इथे हे पीठ मिक्सरमधून फिरून घेतलं आहे. असं हाताला माझ्या खरखर लागतं आहे इतपत जाड ठेवलं आहे. आपला जाडा रवा असतो तेवढंच जाड ठेवलं आहे. आता हे पीठ तुम्ही जर एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीत ठेवलं तर 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये आरामात राहतं आणि मग कधीही तुम्ही यापासून अगदी झटपट हलवा बनवू शकता. कोणी घरी पाहुणे आले किंवा काही पार्टी असेल तर झटपट हलवा तयार होतो. मी असं पीठ घरी माझ्या नेहमी बनवून ठेवते. गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे तर यामध्ये तूप घालायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स मी घेतले होते त्याचे काप करून घेतलेत. तर हे आता आपण तुपावर परतून घेऊया. तर 1-2 मिनिटच याला परतायचं आहे. तर इथे आपले ड्रायफ्रूट्स छान परतून झालेत, यातली मनुका अशी छान फुगली आहे. तर हे आपण काढून घेऊया आणि याच तुपामध्ये आता आपल्याला हा रवा घालायचा आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे. रव्याला फार तांबूस करायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे.
आता मी यामध्ये आणखी तूप घालते आहे. तर एक 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तूप घालायचं आहे. थोडं थोडं करून आपण तूप घालूया, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. आणि लगेच आपण जे मुगाच्या डाळीचं पीठ तयार केलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. तर हे सगळं पीठ घालूया आणि आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मंद गॅसवर ह्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुरेख रंग दिसतोय आत्ताच. हा हलवा खूप झटपट तयार होतो. तुम्हाला कधीही गोड खावंसं वाटलं तरी तुम्हाला हा बनवता येतो. तर यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घालते आहे, म्हणजे अगदी पटकन हा परतल्या जातो. तूप जास्त असलं की परतायला सोपं जातं. तर चमच्याने सतत हलवत याला परतायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे घट्ट वाटेल, पण जसं जसं तूप मेल्ट होतं तसं मग हे मिश्रण सैल होतं. तर आता तुम्ही पाहू शकता हे सैल झालं आहे मिश्रण आणि भाजायला आता सोपं जातं. तर पहिलेपेक्षा याचा आता रंग बदलला आहे, पण आणखी याला आपल्याला भाजायचं आहे. छान असं मिश्रण फसफसून आलं आहे. तर आता इथे ह्याला एकदम मस्त असा तांबूस रंग आला आहे. तर एवढंच हे आपल्याला भाजायचं आहे. छान असा भाजल्याचा खमंग सुगंध पण येतोय. तर आता यामध्ये आपण पाणी घालूया. एकदा मी मिक्स करून घेते आणि यामध्ये अर्धा कप आता पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता पाणी सगळं या डाळीच्या पिठांनी शोषून घेतलं आहे. कारण ही डाळ आपण न भिजवता घेतली होती, तर पाणी घातल्यामुळे ही डाळ थोडीशी फुगती आणि मग हलव्याचा दाणा छान नरम होतो. तर सगळं आता मी मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. तर आपण जे 1.5 कप दूध घेतलं होतं ते घालूया. तर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे, म्हणजे एकदम असं अंगावर येत नाही. तर हा हलवा तुम्ही नुसत्या पाण्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा नुसतं दूध वापरून सुद्धा करू शकता. पण दूध वापरलं की थोडंसं ह्याचं टेक्स्चर छान येतं, म्हणजे खायला पण क्रीमी लागतो. तर इथे मी आता सगळं दूध यामध्ये घातलंय. सुरुवातीला तुम्हाला गोळे झाल्यासारखे वाटतील, पण अगदी सहज ते सुटून येतात. जसं जसं आपण मिश्रण एकत्र करत जाऊ तसं तसं यातल्या गाठी सगळ्या सुटून येतात. आता सगळं मी हे मिक्स करून घेतलंय. तर याचा रंग पहिलेपेक्षा थोडासा फिक्कट झाला आहे, पण साखर घातल्यावर तो आणखी थोडा डार्क होतो. तर आता यामध्ये मी साखर घातली आहे. परत सगळं आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. गॅस आता आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर साखर मी आता एकत्र करून घेतली आहे, अजून ही मेल्ट झालेली नाही. जशी जशी ही मेल्ट होईल तसं मग मिश्रण थोडंसं पातळ होतं. तर पहिलेपेक्षा तुम्ही आता पाहू शकता हे मिश्रण थोडंसं सैल झालंय. नंतर याला रंग पण छान येतो साखर पूर्ण विरघळल्यावर. इथे मी आता 2 चमचे दुधावरची साय घेतली आहे, मोठे चमचे. तर ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर साय घालणं ऑप्शनल आहे, पण याने आणखी हलवा छान चवीला क्रीमी असा लागतो. किंवा तुम्ही याऐवजी हवं असेल तर खवा किंवा मिल्क पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. आणि अगदी दूध आणि पाणी घालून केला तरी काहीच हरकत नाही, एकदम चवीला मस्त लागतो. तर जे आपण केशर दुधात भिजवून ठेवलं होतं ते घालायचं आहे. वेलची पूड घालायची आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घालूया. आणि परत एकदा हे मिश्रण खालपासून सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता मिश्रण परत थोडंसं सैल झालं आहे, पण थोड्या वेळाने जसं जसं शिजत जाईल तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता बऱ्यापैकी हे घट्ट झालं आहे सगळं आणि व्यवस्थित एकत्र पण झालेलं आहे. तर यावर आपण फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता 2 मिनिट झाली आहेत. तर एकदम मस्त असा रंग आला आहे हलव्याला आणि आपला हलवा आता इथे तयार आहे. थंड झाल्यावर तो आणखी थोडासा घट्ट होतो, त्यामुळे आत्ताच आपल्याला काढून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आहे.
तर एकदम असा मस्त झालेला आहे, खूप छान रंग पण आलाय आणि दिसायला पण सुरेख दिसतोय। तर अशा पद्धतीने हा मुगाच्या डाळीचा शिरा जरूर करून पहा। खूप छान मोकळा पण तरी सुद्धा मऊ होतो। सर्वात शेवटी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते पाहूया। करंजीचं आवरण बनवण्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलाय, वजनामध्ये हा 125 ग्रॅम आहे। 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलाय, चिमूटभर मीठ घालायचंय आणि हे थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया। आणि इथे मी 2 टेबलस्पून तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलंय, तर ते यामध्ये घालूया। यामुळे करंजीचं आवरण छान खुसखुशीत होतं। आणि आता हे तूप सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचंय, तर सावकाश करायचंय कारण तूप खूप गरम आहे। तर असं हातात घेऊन मूठ करायची, तर आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया। तुम्ही हवं तर दुधात पण पीठ भिजवून घेऊ शकता। असं छान दाबून पीठ मळून घ्यायचंय आणि शेवटी आपण थोडंसं तूप लावूया, म्हणजे हे पीठ छान एकजीव होतं। पीठ मी आता छान भिजवून घेतलंय, तर हे असंच आपण अर्धा तास झाकून ठेवूया। आता करंजीच्या आतलं सारण बनवायचंय, तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे। यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालूया आणि याला आता भाजून घ्यायचंय। तर खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही, बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते। तर मंद गॅसवर भाजून घ्यायचंय। तर खसखस आपली इथे भाजून झाली आहे, काढून घ्यायची आहे। इथे मी आता 1 कप किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे, तर ते या कढईत घालायचं आणि अर्धा कप गूळ घेतलाय। तर हे दोन्ही आता आपण मंद गॅसवर परतून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मग ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता गूळ आणि खोबरं अगदी व्यवस्थित मिक्स झालंय, तर यामध्ये ही भाजलेली खसखस घालायची आहे। काजू, बदाम आणि पिस्ता मी थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलंय। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आता हे सगळं आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। आता आपलं सारण तयार झालंय, छान असं मोकळं झालंय। तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घ्यायचंय। थोड्या वेळाने थंड झाल्यावर ते आणखी थोडंसं घट्ट होतं। आता अर्धा तास झाला आहे, तर पीठ आपलं छान भिजलंय। परत एकदा ह्याला थोडंसं मळून घ्यायचंय आणि आता ह्याचे गोळे करून घेऊया। आता इथे मी गोळे करून घेतलेत, तर यातून 1 गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे गोळे असे कोरडे होत नाहीत। आता आपण याला पुरीप्रमाणे लाटून घेऊया। तर फार पातळही ठेवायचं नाही आणि फार जाडही पुरी लाटायची नाही, मध्यम लाटायची आहे, म्हणजे मग करंजी खायला छान खुसखुशीत लागते। इथे मी आता पुरी लाटून घेतली आहे, तर यावर मध्ये आपण सारण घालूया। आणि याला आता असं बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबायचं आहे, म्हणजे सारण आतून बाहेर येत नाही। आणि इथे माझ्याकडे आता ही फिरकी आहे, तर मी याने करून घेते आहे। तुम्ही चमच्याने किंवा करंजीचा जो साचा मिळतो त्याने सुद्धा कट करून घेऊ शकता, करंजी बनवून घेऊ शकता। तर अशी आता एक करंजी मी बनवून घेतली आहे। इथे मी आता 2 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। एका वेळेस अशा 2 पुऱ्या लाटून घेतल्या म्हणजे करंज्या एकसारख्या तयार होतात। पुरी एकसारखी तयार झाली म्हणजे मग करंजीचा आकार पण एकसारखा येतो। व्यवस्थित दोन्ही भाग बंद करून घ्यायचेत, चांगलं प्रेस करायचं आहे। याला मी आता काट्याच्या चमच्याने असं दाबून घेते आहे, तर तुम्ही अशा पण बनवू शकता, साचा नसेल किंवा फिरकी नसेल तर। तर इथे मी आता अशा पद्धतीने 2 करंज्या करून घेतल्यात।
इथे मी आता काही करंज्या अशा बनवून घेतल्या आहेत, तर या आपण तळून घेऊया. तेल पण गरम करायला ठेवलं होतं, तर झालंय का ते एक गोळा टाकून पाहायचं, कारण करंजीसाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही. आता तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे. यामध्ये आता अलगद हाताने करंज्या सोडायच्या आहेत. मंद गॅसवर आता ह्याला तळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही. या आता मस्त वर आल्या आहेत, तर पलटून घेऊया. आणि एकदम छान फुगल्या पण आहेत. अधूनमधून उलटून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखा रंग येतो. गॅस मोठा असला की या पटकन तांबूस होतात, त्यामुळे अगदी मंद गॅसवर तळायचं आहे. तर या आता व्यवस्थित तळून झाल्या आहेत, आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आता सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 14 ते 15 करंज्या तयार होतात. तर आपल्या करंज्या बनवून तयार आहेत. खूप मस्त खुसखुशीत झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी तोंडात टाकताच विरघळतात, इतक्या या छान होतात. तर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण अवश्य करत जा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.